श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जे लोक आपल्या कुटुंबासाठी वयाच्या 22व्या वर्षापासून ते वयाच्या 58व्या वर्षापर्यंत पैसा कमावण्यात व्यस्त राहतात, कुटुंब जगवण्यात व्यस्त राहतात, त्यांना हे समर्पित. कशी काय 22 ते 58 वर्षांची सफर पूर्ण झाली हे कळालंच नाही. काय मिळवलं, काय गमावलं हेही कळालंच नाही. बालपण गेलं, तरुणपणही गेलं, कधी प्रौढ झालो हे कळालंच नाही. कालपर्यंत मुलगा होतो, कधी सासरा झालो कळालंच नाही. कोणी म्हणालं बावळट आहे, कोणी म्हणालं हुशार आहे. काय खरं होतं कळालंच नाही. आधी वडिलांचं चाललं, नंतर बायकोचं चाललं, मग मुलांचं चाललं. माझं कधी चाललं कळालंच नाही. मन म्हणतं अजून तरुण आहे, वय म्हणतं आता समजदार आहे. या चक्रातच कधी पाय थकून गेलं कळालंच नाही. केस गळून गेले, गाल सैल पडले, चष्मा लागला, कधी रूप बदललं कळालंच नाही. कालपर्यंत कुटुंब एकत्र होतं, कधी कुटुंब विखुरलं, कधी जवळचे दूर गेले कळालंच नाही. भाऊ बहीण नातेवाईक फक्त सणासुदीला भेटतात, कधी आनंदी आयुष्य उदास झालं हे कळालंच नाही. म्हणून श्रोते हो, जीवन मनसोक्त जगा, पण असं म्हणू नका की कळालंच नाही. श्रोते हो, अहो जेव्हा स्वतःच्या खिशातून ना 50 रुपयांची नोट पडते ना, तेव्हा आपण अस्वस्थ होतो. आणि तोच अस्वस्थ होणारा माणूस स्वतःच्या आयुष्यातून 58 वर्ष निघून गेली तरी बदलत नाही. किती करून सत्य आहे ना. अहो स्मशानातली तपासणी इतकी कडक असते ना, विचारूच नका. अहो पैसा तर खूप दूरची गोष्ट आहे हो. इथं श्वास सुद्धा सोबत नेता येत नाही, मग तुमची किती ओळख असो. म्हणून श्रोते हो, जीवनाच्या घागरीवर बसलेला वेळेचा कावळा हा दिवस रात्र आपलं वय पित असतोय आणि आपण समजतो मी जगतोय. श्रोते हो, आपण खाली बसून पैसा आणि संपत्ती मोजत राहतो. काल इतके होते, आज इतके वाढलेत, आणि वरचा देव हसत हसत श्वास मोजतो. काल इतके होते, आज किती उरले. म्हणून श्रोते हो, आयुष्य जेवढं उरले ना, ते अवशेष होण्याआधी त्याला विशेष बनवूया. पासबुक आणि श्वासबुक हे दोन्ही रिकामी झाली ना, तर ती भरावीच लागत असतात. पासबुक पैशानं भरतं आणि श्वासबुक सत्कर्मानं भरतं. म्हणून श्रोते हो, नीतीनं आणि हक्कानं कमवा, एकमेकांचा आदर करा, चुका विसरा, अहंकार टाळा, आणि उरलेलं आयुष्य हसत हसत जगा. इतकीच विनंती. बघा पडतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. उगवलेला सूर्य सुरुवातीला खूप सुंदर वाटतो, दुपारपर्यंत तो चाव लागतो आणि मावळताना पुन्हा हवा हवासा वाटतो, पण तोपर्यंत दिवस संपलेला असतो. तसंच आयुष्यातही माणसांची किंमत वेळ निघून गेल्यावरच कळते. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळेच चांगली वेळ येऊ शकते. चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असं नाही. जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवत नसतात. काही करा, पण गुणवत्ता पूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव होता, त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा. गोड शब्द आणि चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवतात. केवळ अमाप धन असल्यानं माणूस धनवान होत नाही. खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, नेक व्यवहार आणि सुंदर विचार असतात. इतरांशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं,
पण स्वतःशी प्रामाणिक राहिला तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता. तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडं लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपासता ती पण श्रीमंती असते. परिस्थितीनं वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं. जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायचं नाही, तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं, आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचं ज्ञान असणं. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, तर फक्त मनात चांगली भावना असावी लागते. सुखाचे अनेक भागीदार आपणास भेटतील, परंतु दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं. हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठं चुकलो याचा अभ्यास करा. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगलं वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोणतीही गोष्ट न चिडता, न रागावता सांगणं हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे. आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं. कारण जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत असते आणि जपली जातात ती आपली माणसं असतात. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगानं तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही. जर दुनिया विश्वासावर चालत असते तर बंद दरवाजाला कुलूप लावायची वेळ आली नसते. जपता येत नसेल तर कोरतोडू तरी नाही. कारण भावना मोर पिसावूनही अधिक नाजूक आणि अलवार असतात. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काही नसलं तरी चालेल, पण किमान सर्वांना सन्मान देता आला पाहिजे. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधी सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्यानं सांगितलेलं चांगलं विचार.